राज्यभरात प्रवाशांना कुठेही बसून आता तिकीट बुक करता येणार आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत एकंदरीत जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळी ॲपच्या माध्यमातून आता राज्यभरात प्रवाशांना कुठेही बसून जे तिकीट आहे ते काढता येणार आहेत। आणि जवळपास 1 जानेवारीपासून याची जी विक्री आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोबाईल ॲपच्या द्वारे माध्यमातून प्रवाशांना संपूर्ण ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। 1 जानेवारी ते 20 मे 2024 या कालावधीत जवळपास 12,92,000 तिकिटांची विक्री झाली आहे। त्यामुळे गेल्या वर्षी याच कालावधीत 9.75 लाख तिकिटांची विक्री झाली होती। गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिकीट विक्रीत सुमारे 3 लाखांची वाढ झाली आहे। यावरून नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या प्रवाशांना प्रतिसाद वाढत असल्याचे निदर्शनात एकंदरीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत एसटी महामंडळाने अधिकृत संकेतस्थळ आणि MRR म्हणजे संपूर्ण जे राज्य परिवहन बस आहे त्याचं रिझर्वेशन ॲप सुरू केले होते। मात्र या दोन्हीत तांत्रिक त्रुटी असल्याने प्रवाशांना तिकीट आरक्षित करताना अडचण येत होत्या आणि त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण अडचणी सोडवण्यासाठी एकंदरीत जे ॲप आहे ते नव्याने जे बनवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचसोबत अनेक जे नंबर आहेत जर त्रुटी आल्यास तर त्या नंबरवरती फोन करून जे संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला घेता येणार नाही। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हा संपूर्ण ॲपला आणि संकेतस्थळावरती मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।